विषय असा आहे, घोडबंदर किल्ला हा सन्माननीय आपले प्रताप सरनाईक साहेब आपल्या पर्यटक असतील, आपले नागरिक असतील, यांना भगवा झेंड्याचं काय ते महत्त्व आहे हे समजण्यासाठी त्या ठिकाणी भगवा ध्वज लावलेला आणि त्या भगव्या ध्वजचा व्हिडिओ आम्ही बनवल्यानंतर 24 तासाचा अल्टिमेटम तुम्हाला दिलेला की नगरपालिकेने 24 तास उतरावा, नाही तर आम्ही तो उतरवणार आहे, तुम्हाला सप्रेम भेट देणार म्हणून. पण नगरपालिकेच्या आधी एवढे माजलेले आहेत, तुमच्याकडे खातं असून सुद्धा, खांबे साहेबांच्या खातं असून सुद्धा तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ पोचून सुद्धा तुम्हाला निर्लज्जपणा जो कळस आहे ना तो ज्वलंत होता दिसला आहे. या परिस्थिती बघा, या भगव्या झेंड्याची परिस्थिती बघा. पत्रपट्टे पानपट्टे साहेबांना, कल्पिता पिंपळे मॅडमना पाठवलं आहे, भोसलेंना पाठवलं आहे, कमिशनर साहेबांची यांना सगळ्यांना पाठवून सुद्धा भोसलेंचा आत्ता फोन आला होता. आत्ता फोन आला म्हणजे किती तात्परता तुमच्या नगरपालिकेमध्ये नाही ज्वलंत होतं दिसते आणि नालायकपणाचा कळस आहे, लक्षात घ्या. कळलं का? म्हणून तुम्हाला आता आम्ही काय करतो, जो तुमचा तो जे हे आहे ना निष्काळजीपणा तुम्ही जो केलेला आहे त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला भगवा ध्वज जाताना तुम्हाला सप्रेम भेट देतो आहे, तो तुम्ही स्वीकारायचा आणि 24 आतमध्ये तुम्ही जर नाही लावलं हे मला पहिलं लेटर इश्यूड करून द्या. फार उंच जो झेंडा लावण्यात आला आहे त्याचं कारण असं आहे की लोकांना त्या ठिकाणी आपलं जे ध्वज आहे, आपलं अस्तित्व आहे भगव्याचं ते दिसतं. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा. नमस्कार, मी विजय काते. आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल. मीरा भाईंदर शहराला जो पौराणिक लागलेला आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील घोडबंदर किल्ला जो आपल्यासोबत लागलेला आहे, या घोडबंदर किल्ल्यावरती स्थानिक आमदार आणि इकडचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्फत सर्वात मोठा भगवा ध्वज लावण्यात आला होता. परंतु एका वर्षाच्या कालावधी हा भगवा ध्वज आहे हा अजीर्ण अवस्थेमध्ये होता. ही संपूर्ण घटना मनसेनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दाखवण्यात आली की ह्या झेंड्याची परिस्थिती अगदी खराब झालेली आहे, आपण तो बदलण्यात यावा. पण 48 तास उलटून गेले तरी हे महानगरपालिकेचे अधिकारी, मुजर अधिकाऱ्यांनी ह्याच्यावरती काही सुद्धा लक्ष दिलं नाही. यानंतर मीरा भाईंदर शहरातील मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकारी आक्रमक झाले आणि अधिकाऱ्यांना डायरेक्टली भेट देण्यात आली आणि त्यांना स्वतः मोठा भगवा ध्वज देण्यात आला आणि 24 तासाचा अल्टिमेटम देण्यात आला आहे की जर आताही हा ध्वज बदलण्यात आला नाही तर तुमच्या तोंडाला आम्ही असे काळे पासू. नक्की त्यांची भूमिका तरी काय आपण जाणून घेऊ. काय सांगाल आपण आज महानगरपालिकेच्या प्रांगणात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना 24 तासाचा अल्टिमेटम आपल्याकडनं देण्यात आलं आहे, काय नक्की विषय आहे? बघा, सन्माननीय या ठिकाणी कार्यसम्राट आमदार प्रताप सरनाईक साहेबांकडनं घोडबंदर किल्ला हा भूतो न भविष्य तसा त्यांनी डेव्हलप केलेला आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं डेव्हलपमेंट त्या ठिकाणी झालेले आहे, न भूतो न भविष्य. परंतु मीरा भाईंदर महानगरपालिकेचे मुजूर अधिकारी त्याच्यावर कसं दुर्लक्ष करतायत हे ज्वलंत उदाहरण आम्ही महाराष्ट्र मनसेने दाखवलं आहे. या ठिकाणी मोठा ध्वज लावण्यात आला आहे, तो ध्वज सगळ्यांना लोकांना दिसायला पाहिजे. आपल्या मराठा समाज असू दे किंवा हिंदू समाज असू दे, ह्यांचा हा भगवा ध्वज हा सर्व ठिकाणी दिसायला पाहिजे, सर्व ठिकाणून दिसायला पाहिजे म्हणून तो उंच लावण्यात आला आहे. पण त्या भगवा ध्वज जे लावलेलं आहे त्याची विटंबना कशी नव्हतं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उघड केलेले आहे. त्या झेंड्याची अक्षरशः चिंधड्या झालेल्या आहेत आणि तरीसुद्धा या निर्लज्ज अधिकारी जे आहेत ह्यांचं लक्ष नाही त्याच्यावर. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 24 तास अल्टिमेटम दिलेला की त्या ठिकाणी तो झेंडा बदली करण्यात यावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याच्यामध्ये कुठे तुम्हाला बदली करून देईल. आता ते उंच असल्यामुळे आमची काही यंत्रणा तिथे चालू शकत नाही का, तो फार उंच आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आम्ही त्यांना 48 तास होऊन सुद्धा त्याच्यावर कुठली अंमलबजावणी नाही म्हणून आम्ही त्यांना त्या तेवढाच मापाचा झेंडा आम्ही सुपूर्द केला आहे. त्या ठिकाणी कमिशनर नसल्यामुळे आणि दीपक खांबीत नसल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे जाऊन मुकळे साहेबांच्या स्वाधीन आम्ही जो केलेला आहे आणि त्यांना
आता 12 वाजलेले आहेत, 12 12 वाजेपर्यंत त्यांना मी अल्टिमेटम दिलेलं आहे. महाराष्ट्र निर्माण सेनेचा शहर अध्यक्ष म्हणून आणि एक शिवप्रेमी असल्यामुळे ह्यांना चेतावणी देतोय. उद्या 12 वाजेपर्यंत जर हा ध्वज तुम्ही बदली नाही केला तर तुमच्या तोंडाला काळं फासण्यात येईल. हे मी व्हिडिओच्या माध्यमातून ऑन रेकॉर्ड सांगतोय, लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या झेंड्याबद्दल कुठलाही तडजोड नाही, लक्षात घ्या. हे नालायक अधिकारी जर त्याचा विटंबना कुठे करत असतील आणि ज्या त्या ध्वजचा कुठे अपमान करत असतील तर त्यांना तसं उत्तर पण देणं गरजेचं आहे. म्हणून उद्या 12 वाजेपर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे. उद्या 12 वाजेपर्यंत त्यांनी नाही केलं त्यांच्या तोंडावर काळं फासला जाईल. मग माझ्या हातात कमिशन आला, दीपक खांबेत आले किंवा मुकणे आले, त्यांच्या तोंडावर काळं फासला जाईल. मी तुम्हाला आज व्हिडिओ ऑन रेकॉर्ड सांगतोय. महाराष्ट्र निर्माण सेना विरोधी पक्षाची भूमिका या ठिकाणी बजावते. आग लागली महाराष्ट्र निर्माण सेना, पाण्यामध्ये कोण बुडली महाराष्ट्र निर्माण सेना, कचऱ्याचा विषय आहे महाराष्ट्र निर्माण सेना, फेरीवाले हे करतायत का अधिकारी? हे माजलेले अधिकारी जे झालेले अधिकारी आहे ना, कुठे वट्टीवर राहण्याची गरज आहे. प्रताप नाईक साहेबांना मला कळकळीची विनंती आहे की या अधिकाऱ्यांवर कारवाई करा. एका बाजूने तुम्ही चांगलं काम करताय आणि दुसऱ्या बाजूने जर अधिकारी तुमचं जे कामाचे धूळफेक करून लोकांची विटंबना करत असतील, ह्याला तसंच्या तसं उत्तर देणं पण गरजेचं आहे. म्हणून प्रताप नाईक साहेबांना कळकळीची विनंती आहे की ताबडतोब कारवाई व्हायला पाहिजे. उद्या 12 वाजता अल्टिमेटम आहे. उद्या 12 वाजता तुम्ही पण असणार, मी पण इकडे असणार. बदली नाही झाला त्याच्या तोंडावर काळा फासला तर महाराष्ट्र मध्ये तुम्ही जे सांगताय अधिकारी जे जड झालेले कुठेतरी असं वाटतं की सत्ताधाऱ्यांचा त्यांना कुठेतरी साटेलोटा असल्यामुळे त्यांना साटेलोटा नाही. तुम्हाला मी सांगतोय, सरकार हे जे चालवतं प्रशासन हे कोण चालवत आहेत माहिती आहे का तुम्हाला? अधिकारी चालवत आहेत, लक्षात घ्या. आमदार खासदारांना कळकळीची विनंती आहे, हे लोक पाप करतील आणि तुम्ही त्याचे पापाची धनी होत आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आता तुम्हाला सुवर्ण संधी आहे. आमच्या खांद्यावर बंदूक ठेवा ना, यांच्यावर कारवाई करा. कळलं काय? तुम्ही डायरेक्ट करू शकत नाही, आम्हाला माहिती आहे टेक्निकल रिझन तुमचं काय, तांत्रिक तुमची अडचणी काय ते आम्हाला माहिती आहेत. आमच्या खांद्यावर बंदूक ठेवा, आम्ही घेतो पाप. ते तुमची जबाबदारी आहे पण आम्ही जबाबदारी घेतो. आमच्या खांद्यावर बंदूक ठेवा, त्यांच्यावर कारवाई करा, अन्यथा आम्ही कारवाई करतो. उद्या तुम्हाला कळेलच महाराष्ट्र निर्माण सेना काय करू शकते ना. उद्या 12 वाजेपर्यंत तुम्हाला कळेल महाराष्ट्र निर्माण सेना काय करू शकते. आणि ज्वलंत उदाहरण आहे, दोन्ही आमदारांनी याच्यावर सतर्क राहायला पाहिजे. बळी तुम्ही ठरताय, लक्षात घ्या. दुसरं कोण जनतेचे प्रतिनिधी नाहीत, नगरसेवक नाहीत, काय नाही, डायरेक्ट आमदार आणि खासदार आहेत. म्हणून त्यांना ही चेतावणी आहे, त्यांनी लक्ष द्यावं. ही प्रामाणिक इच्छा महाराष्ट्रामध्ये देण्यातर्फे फार उंच तो झेंडा लावण्यात आला आहे. त्याचं कारण असं आहे की लोकांना त्या ठिकाणी आपलं जे ध्वज आहे, आपलं अस्तित्व आहे भगव्याचं, ते दिसणार उचलत आहेत. हे आम्हाला महाराष्ट्र निर्माण सेनेला बघायचं आहे. प्रत्येक गोष्ट कुठे चुकीचे घडले तर महाराष्ट्र निर्माण सेना तुम्हाला आवाज उचलला बरोबर तुम्हाला जाग येते. ह्याचा अर्थ किती निर्लज्जपणाचा खळस आहे हे ज्वलंत उदाहरण या मीराबाईंवर मानकल पाहिजे अधिकाऱ्याच्या माध्यमातून दिसते. त्यामुळे जनतेच्या बरोबर त्रिवर सत्य सांगतोय. उद्या जर 12 वाजल्याच्या आतमध्ये तो भगवा ध्वज बदली नाही झाला तर ह्यांच्या तोंडाला काळं फासणार. संदीप राणे शहर अध्यक्ष महाराष्ट्र निर्माण सेना म्हणून या व्हिडिओच्या मधून सांगतोय. ह्यांनी सतर्क राहावं आणि किती ज्वलंत उदाहरण आपल्याला देत आहेत, चांगलं उदाहरण देत आहेत, उद्या आपल्याला कळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.